आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला जर का लर्निंग लायसन्स काढायचं असेल दुचाकीसाठी किंवा चारचाकीसाठी, तर आता तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुमच्या कॉलेजमध्येच हे लर्निंग लायसन्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. पण जर परमनंट लायसन्स हवं असेल तर मात्र आरटीओकडे जाऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विशेष म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लर्निंग लायसन्स तुम्हाला कॉलेज कॅम्पसमध्ये मिळणार आहे. 16 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होते. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात हा प्रयोग राबवला जाईल. आणि या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी दिवाकर रावते परिवहन मंत्री यांच्याशी आम्ही फोनवरनं बातचीत केली. त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया. परिवहन कार्यालयात तिकडे लोक येतात, सगळे बोंबाम होते, दलाल लोक असतात, हे सगळं आता आम्ही बंद करत आणतोय. आता बाकी सगळं ऑनलाईन करणार आहोत, पण तो कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच जाऊन तिथे त्यांना शिकाऊ लायसन्स, ज्याला लर्निंग लायसन्स म्हणतो, ते देणार आहोत. ते झाल्यानंतर त्या पुढच्या बॅचला आम्ही वेळ देऊन त्यांच्याकरता कायम लायसन्स चालक म्हणून परवानगी द्यायचे, ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं, त्याच्याकरता आम्ही त्यांना वेळ देऊन बोलून त्यांची टेस्ट घेणार आहोत. तर अशा प्रकारे कॉलेजच्या सगळ्या तरुणांना आता ह्या सगळ्यापासून लांब ठेवायचं ठरवलंय आम्ही. सुरुवातच अशी नको त्यांची की त्याला तो आपला होत नाही, याला पकड त्याला पकड. स्वतः आम्ही ही सेवा आता कॉलेज पर्यंत पोहोचवतो. ही सुरुवात कीर्ती कॉलेज पासून होणार आहे 16 तारखेला. मग नंतर आमची यंत्रणा सगळी उभी राहील त्या अनुभवातनं, आणि मग सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉलेजच्या तरुणांना यंत्रणा त्या वर्षभरामध्ये राबवून आम्ही लायसन्स सगळं तिथेच द्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांना शिकाऊ परवाना म्हणजे लर्निंग लायसन्स, आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी लायसन्स देण्यासंदर्भात, परवाना देण्यासंदर्भात सुद्धा आम्ही हे नियोजन सगळं करतो.